आणि यानंतर राज्यातल्या अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या आता आपण बघूया। पुणे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी जाणवलेली आहे। पीक काढणीपूर्वीच गारपिटीनं देखील मोठा दणका दिलेला आहे। या पावसामुळे कलिंगड आणि मिरची पिकाचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेला आहे। इतक्या मोठ्याला गारा होत्या की कलिंगडाचे पीक पार उद्ध्वस्त होईल असं झालं, टोटल उद्ध्वस्त झालं। त्याच्यावरती स्क्रॅच पडला गेला, त्याच्यामुळे ते कलिंगड काय मार्केटमध्ये जाण्यासारखं राहिलेलं पीक राहिलं नाही। आणि साधारणतः त्याला 1 एकर कलिंगड लावलं होतं, ती मिरची लावली होती, त्याला 1,00,000 रुपये खर्च झाला होता। ते 1,00,000 रुपये खर्च झाला तर त्या पिकामधनं मला कमीत कमी 3-4 लाख रुपये मिळाले असते, पण आता त्याच्या मार्केटमध्ये जाण्यासारखी परिस्थिती नाही, तर फेकून देण्याची परिस्थिती झाली पार। अकोल्यातील अकोट तालुक्यातील सावरा आणि मंचनपूर परिसरात वादळी वाऱ्यासह मोठी गारपीट झालेली आहे आणि त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शासनानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत योग्य ती मदत देत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसावेत अशी मागणी शेतकरी करतायत। माझ्या शेतात आज मी 1.5 ते 2 लाख रुपये खर्च लागून गेलेला आहे। आता माल काढणीला आलेला असता हे टरबूज सर्व गारीमुळे सर्व हे सर्व खराब झालेले आहे। तरी प्रशासनाने याची दखल घेऊन मला जे काही असेल ते योग्य याचा मोबदला देण्यात यावा। काल गुढीपाडवा संध्याकाळी वारा आणि बारीक गार झाल्यामुळे माझ्या शेतातील 4 एकर केळी पूर्णपणे फाटली आणि नुकसान झालेले आहे। रब्बी हंगामातील प्रमुख पीक असलेल्या गव्हाच्या शेतीला धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या तडाख्यामध्ये वाशी तालुक्यातील शेतकऱ्याची गहू शेती भुईसपाट झालेली आहे। काढणीला आलेल्या गहू आडवा झाल्यानं शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसणार आहे। या भिजलेल्या गव्हाचं काय करायचं असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे। आता हार्वेस्टरनं काढणी करायची होती, पण आता काय हार्वेस्टर जाऊ शकत नाही, सगळा गहू हे झालाय। आता मजूर लागते काढण्यासाठी, खर्च वाढेल। गव्हाला आता काळा पडला आहे सगळा पावसानं। आता तर नुकसान भरपाई द्यावीच लागेल, पण हे कर्जमाफी जो शेतकऱ्याच्या डोक्यावर सध्या कर्जाचा डोंगर आहे, आता त्याच्यातून काहीतरी कर्ज पैसे भेटले असते काहीतरी झालं असतं, पण आता तर ती पण अपेक्षा संपली की उत्पन्न काहीच राहिलं नाही। त्यामुळे शेतकऱ्याची कर्जमाफी सरकारनं त्वरित करावी। नांदेड जिल्ह्यातही झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। अर्धापूर तालुक्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे केळी तसंच रब्बी हंगामातली पिकं आडवी झाली असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। हाताशी आलेलं पीक अचानक झालेल्या पावसामुळे उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी हतबल झाले। अनेक ठिकाणी केळीच्या बागा उन्मळून पडलेल्या आहेत। गहू आणि हरभरा यासारख्या पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय। सर्व अशी पिकं आमची सर्व भुईसपाट झाली, तर हळदी पूर्ण भिजून गेलेली आहेत। आता सरकारने आम्हाला आमच्याकडे काय आता विलाज नाही, तर काय करणं। गेल्या वर्षी बी असंच झालं आणि यावर्षी बी असंच झालं आमच्या शेतकऱ्याकडे। साहेबांनी येऊन सनी आमचे पंचनामे करून सनी तात्काळ आमदार साहेबांनी, खासदार साहेबांनी यांनी लक्ष घालायला पाहिजे। चव्हाण साहेबांनी याच्यावर आमच्या जिल्ह्याची आपल्या याच्यावर लक्ष घालून सनी आमच्या भागाची पाहणी करून तात्काळ आम्हाला मदत देण्याची शेतकऱ्याची ही आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये आज पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलाय। काढणीसाठी आलेल्या पिकांना याचा जबर फटका बसलाय। अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ देखील उडालेली आहे। गहू, हरभरा, कांदा आणि हळद या पिकांवर पावसाचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आहेत। नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीनं मदत द्यावी अशी मागणी सुद्धा केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।